नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघितला असेल, जो नवग्रह शांतीचा होता. पण याच्यामध्ये मला एक नव्याने गोष्ट कळाली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माहिती पण होत्या, पण त्याच्याहीपेक्षा गोष्टी माहिती नव्हत्या. त्या तुम्हालाही बऱ्याचशा लोकांना माहिती नसतील. ज्या आपण पूजेमध्ये दररोज वापरतो, घंटा वापरतो, शंख वापरतो, गंगाजल वापरतो. तर ते का वापरायचे किंवा एखादी पूजा करत असताना आचमन किंवा प्राणायाम का केला जातो, तर याची माहिती थोडक्यात दिलेली आहे गुरुजींनी, तर ती नक्की ऐका. स्वच्छ कपडे घातले असाल त्यानंतर सुद्धा शरीरात काही क्रिया करायला सांगितलेलं आहे. आचमन, प्राणायाम हे सर्व शरीर शुद्धचे एक प्रकार आहे. हे सर्व विधी करून कपाळे गुरुजीने गंध लावले, गंध लावून काही देवतांना स्मरून गणपतीची स्तुती करून मग आपण संकल्प करतो. म्हणजे आज आपण काय करतोय, कुठे करतोय, कधी, आपलं उद्देश काय आहे, कोणते ग्रहांची शांती आहे, कुठे बसून करतोय, स्थान कोणतं आहे, कोण आहे करणारा, करून घेणारा कोण आहे, सर्व आपलं जे काही उद्देश आहे, जे काय कल्पना आहे, सर्व आपण भगवंताला हातात पाणी घेऊन सांगतो. आता आज या दिवशी मुलांसाठी मी शांती कर्म करत आहे. सर्व विषय आपण एकदाच आपण भगवंताला सांगू शकतो. संकल्प असं म्हणतात. संकल्पशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही. म्हणून प्रत्येक कर्माला संकल्प हे अनिवार्य अंग आहे. म्हणून संकल्प करतो. संकल्पनंतर ह्या कर्माला काही साक्षी देवता असतात. जसं सूर्य हे कर्माचा साक्षी देवता आहे, दिवा प्रत्यक्ष साक्षी आहे, भूमी ज्याचा आपण आधार घेतला आहोत. त्यानंतर त्या पाणीमध्ये गुरुजी मंत्र म्हणून गंगेला आवाहन करतात आणि त्या पाणीची पूर्ण पूजा आपण करून घेतो. त्यानंतर शंख आणि घंटी हा नाद ब्रह्म आहे. घंटी भगवंताचा आगमनाकरिता आणि काही जर वाईट शक्ती असेल सर्व गमनाकरिता आपण काय करतो, घंटी आणि शंखाच्या सुमनात प्रारंभ करून पूजून घेतो. त्यानंतर प्रारंभी गणेश पूजनापासून आपण कार्याला प्रारंभ करतो. आम्हा सर्वांना माहिती आहे गणपती हा विघ्नहर्ता देवता आहे. कर्मामध्ये कुठल्याही विघ्नबाधा अडीअडचणी येऊ नये म्हणून आधी आपण काय करतो, गणेश पूजन करतो. गणेश पूजनानंतर कलश पूजन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कलशामध्ये सर्व देवता निवास करतात. थोडक्यात कलशस्य मुखे विष्णू, मुखामध्ये विष्णू, कंठमध्ये भगवान शंकर, मूळ भागात ब्रह्म, चार दिशेला चार वेद, मध्यभागी शक्ती म्हणजे देवी. या सर्व देवतांना आपण एकत्रित त्या कलशामध्ये आवाहन करतो आणि देवताने भरलेले जे पुण्य कलश आहे आपण कपाळी 3 वेळा लावून आशीर्वाद घेतो. कपाळी काही दुर्भाग्य असेल सर्व नष्ट होऊन सौभाग्याची वाढ व्हावी या उद्देशाने आपण काय करतो, कलश पूजन करतो. कलश पूजनानंतर कुलस्वामिनींची पूजा शास्त्रानं सांगितलेलं आहे. तुम्ही बघा त्या पाटावरती बघा थोडा सुपारा मांडलेला आहे. 3 मुख्य देवी आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. ह्या 3 शक्तींचे स्वरूप आहे. तिन्ही शक्तींना मुख्य रूपाने आवाहन करून तिथे 16 देवींची पूजा असते. कुलस्वामिनी एक आहे तुमची कालिका माता आणि त्या मातेचा अंगावर 15 शक्ती असतात. सर्व शक्तींना त्या सुपाऱ्यामध्ये आवाहन करते, यथाशक्ती पूजा केलेली आहे. थोडक्यात कुलस्वामिनींचे आशीर्वाद ह्या कार्याला नेहमी आपल्याला पाहिजे. तुम्ही इतर काहीही करा, कितीही सेवा करा, जर का कुलदेवीला मानपान दिलं नाही सर्व कर्म व्यर्थ आहे. म्हणून इथे कुलस्वामिनीला प्रत्येक शांती कार्यामध्ये आपण पूजा करतो. कर्म केल्यानंतर काही मंत्र असतात, त्याला आयुष्य मंत्र आपण म्हणतो. ते मंत्र ऐकल्यानंतर दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य प्राप्त होतं. म्हणून तुम्ही काही मंत्र म्हटले तुम्ही ते श्रवण करून घेतलात. त्यानंतर गेलेले जे पूर्वज आहेत, पितृदेव ज्याला आपण म्हणतो, सर्व पितरांचं आठवण करून त्यांच्या या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुजी हातात दोरा बांधून दिलं, रक्षासूत्र. रक्षासूत्र बांधल्यानंतर प्रधान देवाची पूजा केली. सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की जे प्रधान देवता आहेत, प्रत्येकाचे ग्रहांचा दोष आहे, सर्व दोषांचा शमनाकरिता जे ग्रह आवश्यक आहेत त्या ग्रहांना घेतलेलं आहे. सप्तमेश मंगळ आहे, म्हणजे विवाहकारक ग्रह मंगळ आहे, त्या मंगळाला घेतलेलं आहे. आणि चंद्र आणि राहू नामचे ग्रहण दोष आहे, ते ग्रहण दोषाकरिता चंद्र आणि राहूला घेतलेला आहे. पुन्हा त्याच ठिकाणी राहू आणि मंगळ पण बसलेला आहे, म्हणजे तो अंगारक दोष होतो. त्या दोषांच्या शमनाकरिता पण मंगळ राहूला घेतलेला आहे. त्यानंतर जो मुख्य ग्रह आहे कुंडलीतला शुक्र ग्रह, तो नीच राशीमध्ये जात बसलेला आहे, म्हणून त्या शुक्राला पण घेतलेला आहे, तिचं पण बळ आपल्याला पाहिजे. म्हणून या सर्व ग्रहांना घेऊन विशेष त्यांचे अभिषेक केलेले आहे. वेदमंत्राद्वारा अभिषेक करून त्यांचे सर्व उपचार करून त्यांना उच्च आसनावर मुख्य आसन त्यांना बसवलेलं आहे. प्रधान देवतांची पूजा.